ज्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावले त्यांनीच पाठ फिरवली. स्वामींचे हे शब्द नक्की ऐका. पुन्हा एकदा लोकांच्या कृतघ्नतेमुळे मनाचा कोंडमारा करून बसला आहेस का? तू ज्यांच्या कठीण काळात स्वतःचे घरदार विसरून धावून गेलायस, ज्यांच्यासाठी पैशाच्या आणि वेळेची पर्वा न करता सर्वस्व पणाला लावले, त्यांनीच आज सुखाचे दिवस येताच तुला ओळखायलाही नकार दिला. म्हणून तुझा जीव तिळतिळ तुटतोय का? मी सगळ्यांचे चांगले केले, मग लोकांनी माझ्याच पाठीत खंजीर का खुपसला? हा एकच प्रश्न रात्रीच्या अंधारात तुझ्या डोळ्यातून अश्रू आणतोय. हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर उगीच आलेला नाही. जेव्हा जेव्हा जगाच्या स्वार्थी व्यवहारामुळे माझा निष्पाप भक्त खचून जातो, तेव्हा नात्यांचे आणि कर्माचे सत्य दाखवण्यासाठी मला यावं लागतं. या कृतज्ञ लोकांसाठी रडणे आणि त्यांच्याकडून उपकाराची अपेक्षा ठेवणे आता बंद कर. शांत चित्ताने ऐक. आज तुझा हा स्वामी तुला मनाची शांती मिळवण्याचा एक महामार्ग सांगत आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी विचार करतोस ती कोणाचेही वाईट केले नाहीस, मग तुझ्या वाट्यालाच हा दगाफटका का? पण वेड्या, हा कलियुगाचा सर्वात मोठा नियम आहे. माणसाचा स्वभाव अत्यंत स्वार्थी झाला आहे. काम निघून गेले की सावलीही साथ सोडते. मग ती तर रक्ताच्या आणि रक्ताबाहेरची माणसे आहेत. तू जेव्हा कोणाला मदत करतोस तेव्हा ती मदत निस्वार्थी असायला हवी. जर तू मनात अशी अपेक्षा ठेवून मदत करत असशील की भविष्यात तोही तुला मदत करेल, तर तो एक व्यापार झाला. आणि जेव्हा ही अपेक्षा भंग पावते तेव्हाच दुःखाचा जन्म होतो. तुझे कर्तव्य फक्त प्रामाणिकपणे मदत करणे हे होते. ते तू केलेस. तुझा भाग तिथेच संपला. आता ज्याने तुझ्या उपकाराची किंमत ठेवली नाही त्याच्या कर्माचे ओझे त्याला वाहू दे. तू स्वतःचे मन या दुःखाच्या आगीत जाळून घेत आहेस. लोकांकडून निष्ठेची आणि आदराची अपेक्षा ठेवणे पूर्णपणे बंद कर. अपेक्षा नेहमी दुःखाला जन्म देतात. तुझा हिशोब जगासोबत नाही तर माझ्यासोबत आहे. तुझे सत्कर्म केलेस, जो प्रामाणिकपणा दाखवलास, त्याची नोंद माझ्या वहीत झालेली आहे. माझ्या दरबारात कोणाच्याही कष्टाची किंवा चांगुलपणाचा एक थेंबही वाया जात नाही. योग्य वेळ येताच मी तुला त्याच्या 1000 पटीने सुख आणि समाधान परत करीन. ज्या खोट्या लोकांनी तुझ्या संकटात पाठ फिरवली ते कधीच तुझे नव्हते. मी संकट आणून तुझ्या आयुष्यातील ते चुकीचे माणसे दूर केले आहेत, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या मोठ्या फसवणुकीपासून तुझे रक्षण होईल. श्री स्वामी समर्थ नामाचा अखंड जप कर. हे नाम तुला असे मानसिक बळ देईल की जगातील कोणतीही फसवणूक तुला कमजोर करू शकणार नाही. उठ आता. डोळ्यातील अश्रू पुस. चेहऱ्यावर एक स्वाभिमानी हास्य आण आणि कोणाचाही द्वेष न करता पुढे चालत राहा. मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. श्री स्वामी समर्थ.